नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचा किचन क्लाउडाच्यामध्ये। आज मी घेऊन आलेले आहे रसम राईस। तर हा आपल्याला भाताचा एक खूप चांगला प्रकार आहे। अशा प्रकारे भात जर केला तर आपल्याला त्याच्यासोबत चटणी किंवा कसल्याही प्रकारची कढी करायची किंवा रस्सा करायची जरूरत नाही आहे। हा भात खूपच सुंदर आणि सॉफ्ट नरम होत आहे, तर लहान मुलांना आणि म्हाताऱ्या लोकांना फार आवडीचा बनणार आहे। अशा प्रकारे मी याच्यामध्ये ह्या रसम राईसमध्ये आपण तांदूळ कोणताही तांदूळ वापरू शकतो, पुलाव तांदूळ किंवा राशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकतो, कारण की आपल्याला हा भात अगदी नरम आणि सॉफ्ट शिजवायचा आहे। तर याप्रमाणे आपण तांदूळ कोणत्याही प्रकारचा वापरू शकतो। याच्यासाठी मी माझा नेहमीचा जो आपल्याला नॉर्मल तांदूळ असतो तोच मी तांदूळ घेतलेला आहे, जो आम्ही नेहमी भात खातो तोच तांदूळ आहे याच्यामध्ये। तर म्हणजे या तांदळाचं नाव काय आहे ते मला नक्की माहीत नाही आहे, पण हा जो तांदूळ आहे ह्याचा म्हणजे बारीकच आहे आणि याचे भात पण हा छान सॉफ्ट होतो, नरम होतो। तर अशा प्रकारे आपल्याला ही जी डिश आहे आपल्याला कुकरमध्ये करायची आहे। तर याच्यामध्ये मी चांगलं तेल गरम करून घेतलेलं आहे। अगदी तेल आपल्याला जास्त टाकायचे नाही, थोडंसंच टाकायचे आहे, कारण की याच्यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स वगैरे टाकणार नाही आहोत, फक्त आपण याच्यामध्ये भात आणि डाळ शिजवणार आहोत। तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये खडे मसाले घातलेले आहे। एक मोठी वेलची घातली आहे आणि 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला गोल्डन होत असताना त्याच्यामध्ये आपल्याला 2 तेजपत्ते घालायचे आहे। तेजपत्ते आपल्याला स्किप करायचे असेल तर आपण नाही बी टाकू शकत। तर अशा प्रकारे मी कांदा टाकलेला आहे आणि तो कांदा चांगला परतून घेत आहे। कांदा परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा चांगला गोल्डन झाल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची पण घालायची आहे। हिरवी मिरची जर आपल्याला मी ही मोठी तोडून कापून टाकलेली आहे। तर आपल्याला हिरवी मिरची नसेल टाकायची तर आपण हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकू शकतो किंवा आपण हिरवी मिरचीला स्किप करू शकतो, कारण की आपण तिखट पावडर पण टाकणार आहोत। तर अशा प्रकारे मी हिरवी मिरची घातलेली आहे, सोबतच अद्रक लसणची पेस्ट घातलेली आहे। ती चांगली आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला नेहमीचे बेसिक मसाले आहेत ते पण आपल्याला ॲड करायचे आहे। सर्वप्रथम याच्यामध्ये मी एक कढीपत्त्याची काडी पण याच्यात घालणार आहे। तर ही कढीपत्ता त्याच्यामध्ये टाकताना मी व्हिडिओत दाखवला आहे। अशा प्रकारे मी कढीपत्ता डायरेक्ट त्याच्यातच टाकते आहे। आता आपल्याला कढीपत्ता झाल्यानंतर याच्यामध्ये जे काही आपल्याला बेसिक मसाले आहेत ते त्याच्यात घालायचे आहे। हळद, हिंग, तिखट आणि मीठ घालायचं आहे। मीठ चवीनुसार घालायचं आहे, कारण की आपण याच्यामध्ये चिंच पण घालणार आहोत। तर आपल्याला थोडंसं स्ट्रॉंग टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला चिंचेचा आणि त्याचा टेस्ट जो बॅलन्स आहे तो झाला पाहिजे। अशा प्रकारे मी याच्यामध्ये आता मसाले घालत आहे। हळद घातली आहे, 1 चमच हळद घातलेली आहे। 1 चमच याच्यामध्ये मी धनिया पावडर घालते आहे। आता याच्यामध्ये 2 चमच मी तिखट पावडर घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। थोडंसं हिंग आणि थोडंसं अगदी अर्धा चमच काळा मसाला पण घातलेला आहे। हे सगळं आपल्याला मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। आता ह्या मसाल्याला आपल्याला एक अर्धा मिनिट आपल्याला मंद आचेवर आपल्याला मसाला तेलामध्ये हे चांगले परतून घ्यायचे आहे। हे ड्राय मसाले तेलात झाल्यानंतर याच्यामध्ये भिजवलेली चना डाळ आणि भिजवलेली तूर डाळ आपल्याला त्याच्यात घालायची आहे। चना डाळ आणि तूर डाळ मी एकत्रच भिजवलेली आहे, धुतलेली आहे आणि भिजू घातलेली आहे। भिजू घालण्याचं कारण हे आहे की जर आपण ही डाळ भिजवली तर ही चांगली सॉफ्ट शिजते, नरम शिजते आणि असं केल्याने आपली गॅस पण म्हणजे जास्त लागत नाही, जास्त शिट्ट्या कराव्या लागत नाही। याच्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागेल। तर मी 1 तास अगोदर ही जी डाळ आहे ती मी भिजू घातलेली होती। दोन्ही डाळ मी एकत्रच भिजवलेल्या आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी याच्यात डाळ टाकते आहे। आता ही डाळ टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले परतायचं आहे। 1-2 मिनिटं आपल्याला पुन्हा ही डाळ मसाल्यात चांगली परतून घ्यायची आहे। डाळ टाकल्यानंतर याच्यामध्ये मला टोमॅटो पण घालायचा आहे आणि चिंचेचं पाणी पण घालायचं आहे। तर टेस्ट बॅलन्स घेऊन असा मी याच्यामध्ये एकच टोमॅटो घातलेला आहे। अशा प्रकारे मी एक टोमॅटो त्याच्यामध्ये मोठा कापून त्याच्यामध्ये घातलेला आहे। तर आता टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला पुन्हा थोडं मिक्स करायचं आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला धुतलेला जो तांदूळ आहे, मी तांदूळ थोड्या वेळ अगोदर धुवून ठेवलेला होता। असं धुवून ठेवल्याने तांदूळ पण एकदम सॉफ्ट आणि नरम शिजतो। जर आपल्याला खिचडी किंवा खिचडीसारखा काही प्रकार करायचा आहे तर आपल्याला तांदूळ धुवून थोडा वेळ आपण भिजू घालायचं, म्हणजे तो जो खिचडी आहे किंवा तो जो भात आहे तो एकदम सॉफ्ट आणि नरम शिजतो। अशा प्रकारे मी याच्यामध्ये धुतलेला तांदूळ घातलेला आहे आणि तो चांगला परतून घेतलेला आहे। आता हा परतलेला तांदूळ आपल्याला थोड्या वेळ 5-1 मिनिटं पुन्हा त्या मसाल्यात चांगला परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे, कारण की हा जो भात आहे आपल्याला एकदम सॉफ्ट पाहिजे आहे। अगदी तोंडात टाकल्याबरोबर चावायची जरूरत म्हणजे पडणार नाही आहे, इतका हा
सॉफ्ट आणि नरम शिजवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि सोबतच मी चिंचेचं पाणी पण घालणार आहे, जेणेकरून याचा म्हणजे आंबटपणा खूप सुंदर याच्यामध्ये लागणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचा रस्सा लागणार नाही किंवा चटणी किंवा कढी लागणार नाही आहे। तर हा भात आपल्याला छान भरपूर पाणी घालून 3-1 शिट्टे आपल्याला याला करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपलं रसम राईस रेडी आहे। कधी कधी आपण मसाले भात किंवा खिचडी तर नेहमीच करतो, अशा प्रकारचा रसम राईस पण तुम्ही बनवून बघा, तुम्हाला फार आवडेल। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर ही कमेंट्स करून मला नक्की सांगा, मी तुमच्या कमेंट्सची वाट बघत आहे। तर रेडी आहे रसम राईस। रसम राईस सोबत मस्त कुरकुरीत तळलेला पापड पाहिजे आहे आणि कांदा पाहिजे आहे, आणखीन काही नको। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, टेक केअर, बाय बाय।